Hello everyone. Our next point is input output devices. So first of all, we see the what is mean by input devices. Okay. So here we discuss the input and output devices. So the input and output devices म्हणजेच काय? It is these devices are provide the communication between the computer and other world. That is the outer world. Means इथे काय असणार आहे, कम्प्युटर आणि युजर किंवा एंड युजर जो तो सिस्टम यूज करतोय ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं काम कोण करतं? इनपुट आउटपुट डिव्हायसेस होणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, थ्रू इनपुट डिव्हायसेस आपण काय करतो, कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो आणि आउटपुट डिव्हाइसच्या थ्रू काय करणार आहे, आपण रिझल्ट घेणार आहे त्या ठिकाणी. ओके. सो इट इज ऑल्सो नोन ॲज द पेरिफेरल डिव्हायसेस. कारण ह्याला पेरिफेरल का म्हणतात? कारण हे CPU किंवा कम्प्युटर किंवा आपली पूर्ण सिस्टम ह्याच्या सराउंडिंगमध्येच आपण काय करतो, त्याला यूज करतो. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? पेरिफेरल डिव्हायसेस. Also काय, the input devices are used to enter the data from outside world into primary storage. म्हणजेच काय करणार आहे की युजरनं किंवा एंड युजर जेव्हा एखादी की प्रेस करतो किंवा जी काही इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणार आहे ती थ्रू काय असणार आहे, इनपुट डिव्हायसेस. त्यामुळे इनपुट म्हणजेच काय, युजरकडून मिळालेली इन्स्ट्रक्शन्स. ओके. आणि इनपुट डिव्हायसेस म्हणजेच काय, ती इन्स्ट्रक्शन्स काय करतोय तो थ्रू एखाद्या ज्याला आपण म्हणतो इक्विपमेंटच्या थ्रू देणार आहे किंवा कॉम्पोनंट्सच्या थ्रू देणार आहे. आणि त्या इक्विपमेंट किंवा कॉम्पोनंट्सला काय म्हणतो आपण, इनपुट डिव्हायसेस. ओके. आता इथं पूर्ण रोल डिस्प्ले केला आहे इनपुट आउटपुट डिव्हायसेसचा. की आपण इथं म्हणलं इनपुट डिव्हायसेस म्हणजेच काय म्हणतो आपण, तुमचा कीबोर्ड असेल, माऊस असेल, स्कॅनर असेल. ओके. आपण काय करतोय, थ्रू कीबोर्ड किंवा माऊस आपण काय करणार आहे, एखादा डेटा आपण काय करतोय किंवा इन्स्ट्रक्शन्स आपण प्रोव्हाइड करतोय. तो डेटा ॲज अ इनपुट म्हणून कुठे जाणार, तुमच्या CPU किंवा मेमरीला जाणार आहे. इथं प्रोसेसिंग केलं जाईल आणि जो प्रोसेस डेटा झाला आहे तो तुमच्या आउटपुट डिव्हाइसच्या थ्रू युजरला डिस्प्ले केला जातो. ओके. सो द आउटपुट डिव्हाइसेस काय करणार आहे, रिझल्ट किंवा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं काम करणार आहे. ओके. आता आपण साईड बाय साईड आपण फर्स्ट बघूया, दॅट इज द इनपुट डिव्हायसेस. व्हॉट इज मीन बाय इनपुट डिव्हायसेस? ओके. तर आता आपण बघणार आहे 3 टाईपचे इनपुट डिव्हायसेस, दॅट इज अ कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर. आता इनपुट डिव्हायसेस म्हणजेच काय, तुम्हाला लक्षात आलंय की इनपुट डिव्हायसेस म्हणजेच काय, की ज्या डिव्हायसेसच्या किंवा ज्या कॉम्पोनंट्सच्या थ्रू आपण काय करतोय, एखादी इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला प्रोव्हाइड करतोय. ते म्हणजेच काय असणार आहे, इनपुट डिव्हायसेस. ओके. सो द फर्स्ट वन इज अ कीबोर्ड. आता कीबोर्ड तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर कीबोर्ड म्हणजेच काय म्हणतो की ही एक सिस्टीम आहे की जी काय करते, त्यामध्ये वेगवेगळ्या कीज असतात आणि त्या कीजच्या थ्रू आपण काय करतोय की कम्प्युटरला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो किंवा त्याला आपण बटन्स म्हणू शकतोय किंवा कीज म्हणू शकतोय. ओके. आता नॉर्मली कसं असतं की 101 कीज क्वेअर्टी कीबोर्ड इज मोस्ट पॉप्युलर. 101 की असणारा, म्हणजे आपण जर बघितलं तर खाली तर पिक्चर दाखवलेला आहे तुम्हाला. ओके. ह्या ज्या सगळ्या आहेत, एस्केप असेल, 1 to 9 नंबर्स असतील, A to Z असेल या ठिकाणी, हे सगळ्या ज्या कीज आहेत किंवा इथं न्यूमरिक कीपॅड आहे, ह्या सगळ्या कीजलाच काय म्हणणार, आपण बटन्स म्हणणार आहे. ओके. आणि प्रत्येक बटनला त्यांनी लेबल प्रोव्हाइड केले, त्यामुळे पहिला काय म्हणू शकतो, लेबल्ड बटन म्हणू शकतो. त्यामुळे 101 कीज असलेला क्वेअर्टी कीबोर्ड जो आहे तो मोस्ट पॉप्युलर आहे त्या ठिकाणी. ओके. आता नॉर्मली जे आहेत ते कीबोर्ड हे 84 कीजचे पण अवेलेबल आहेत, ॲज वेल ॲज 101 किंवा 102 कीज पण अवेलेबल आहेत. ओके. आता जे रिसेंटली आहेत ते 104 किंवा 108 कीजसुद्धा अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सगळं साऊंड सिस्टीम असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉरवर्ड करू शकताय, बॅकवर्ड करू शकताय, साऊंड कमी जास्त करू शकता त्या ठिकाणी. म्हणजे आपण म्हणतो व्हिडिओसाठी लागणारे तेवढे सगळे तुम्हाला इथं एक्स्ट्रा बटन तुमच्या कीबोर्डला अवेलेबल असतात. ओके. आता हे जे आपण जे बघितलेत किंवा हे जे 101 किंवा 108 नंबरचे कीजवाले जे कीबोर्ड्स आहेत हे मोस्टली इंटरनेटसाठी यूज केलं जातं. आता हे नॉर्मली आपण सगळे, आता हे सगळे तुम्हाला कीबोर्ड तर कळलं आहे, कीबोर्ड तुम्हाला माहीत आहे. आता ह्याच्यामध्ये काय करतो आपण, वेगवेगळ्या कीज आहेत, ह्या कीज वेगवेगळ्या वेनं त्याला डिफाईन केलं जातं किंवा त्याला डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता त्या बघूया आपण. सो इथं टिपिकली कीज म्हणजे आपण जे बघतोय त्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. ओके. आता नॉर्मली टायपिंग कीज आहे. फर्स्ट टाईप कुठला आहे, तर टायपिंग कीजचा टाईप आहे. तर टायपिंग कीजमध्ये काय असतात, तर A to Z हे जे अल्फाबेट आहेत, ओके, ज्यांना आपण काय करतो, टाईप करतो किंवा 0 to 9 नंबर्स, याला आपण काय म्हणू शकतो, टायपिंग कीज म्हणू शकतो. नेक्स्ट न्यूमरिक कीपॅड. न्यूमरिक कीपॅडमध्ये एकूण किती 17 कीज असतात. ओके. आता न्यूमरिक कीपॅड कुठे अवेलेबल आहे, तर आपण तर बघणार आहे, हे जे आहे हे पण दिसते, हे डिस्प्ले, हे पूर्ण पॅनेल आहे, याला म्हणतात न्यूमरिक कीपॅड. ओके. जिथं 0 to 9 नंबर्स असतात, त्यानंतर नम लॉक असणार आहे आणि हे सगळे जे आहेत ते प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे काय झालं, याला म्हणतो आपण ऑपरेटर्स. हे ऑपरेटर असणार त्या ठिकाणी आणि एंटर की आहे आणि ह्याच्या थ्रू तुमचं काय असणार आहे, ह्याला म्हणतोय न्यूमरिक कीपॅड. ओके. किंवा न्यूमरिक कीज सुद्धा म्हणू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे
फंक्शन कीज. ओके, आता फंक्शन कीज म्हणजेच काय, इथं आहे F1 to F12. ओके, कॅपिटल F1 to कॅपिटल F12. ह्या ज्या आहेत ह्या 12 कीज ह्याला म्हणतात फंक्शन कीज. ओके, नेक्स्ट आहे त्या म्हणतो आपण कंट्रोल कीज. आता कंट्रोल कीज कुठल्या आहेत, तर अल्ट कंट्रोल असेल, एस्केप असेल, शिफ्ट असेल. ओके, पेज अप डाऊन असेल, होम असेल, एंड असणार आहेत किंवा इन्सर्ट असणार, ह्या सगळ्या कीजला काय म्हणतात, कंट्रोल कीज म्हणतात. आणि लास्ट वन आहे त्याला म्हणतात स्पेशल पर्पज कीज, ज्या म्हणजे आपण तुमच्या मगाशी बघितलं कॅप्स लॉक असेल किंवा स्पेस बार आहे, टॅब आहे, त्यानंतर प्रिंट स्क्रीन आहे, ह्या ज्या कीज आहेत त्याला काय म्हणतात, स्पेशल पर्पज कीज. त्यामुळे आपण जे आता बघितलं न्यूमरिक कीपॅड जो बघितला आहे किंवा आपण कीपॅड जो बघितला आहे, तो कीपॅडवरच्या 101 किंवा 104 जेवढ्या काय कीज असतील त्या कीज ह्या 5 टाईपमध्ये डिवाइड केल्या जातात. ओके, लक्षात आलं तुम्हाला की थ्रू कीबोर्ड आपण काय करतोय, युजरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतोय किंवा डेटा प्रोव्हाइड करतोय आपण. त्यामुळे इनपुट प्रोव्हाइड केल्यामुळे ह्यालाच काय म्हणतो, इनपुट डिव्हायसेस. ओके, तर फर्स्ट इनपुट डिव्हाइस आपण बघितलं ते म्हणजे कुठलं होतं, कीबोर्ड. ओके, तर नेक्स्ट बघायचं आपल्याला माऊस. आता माऊस पण तुम्हाला माहित आहे, तुम्ही यूज केलेला असाल. सो द माऊस हा काय असं, माऊस इज अ मोस्ट पॉप्युलर पॉइंटिंग डिव्हाइस. पॉइंटिंग म्हणजेच काय, इझिली पॉईंट तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. जस्ट तुम्हाला काय करायचं, ड्रॅग करायचं किंवा तुम्ही इझिली त्याला स्क्रोल करू शकता त्या ठिकाणी. त्यामुळे याला काय म्हणतो, इथं मोस्ट पॉप्युलर कारण इझी टू हँडल करता येतं आपल्याला त्या ठिकाणी. ओके, आणि स्मॉल इन साईज आहे, आपल्या हातामध्ये बसू शकतो तो इझिली आणि इझिली तो आपल्याला ऑपरेट करता येतोय. ओके, सो इट इज अ व्हेरी फेमस कर्सर कंट्रोल डिव्हाइस. कर्सर म्हणजेच काय, आता बघा स्क्रीनवरती हे आय डिस्प्ले होते. ओके, मी जेव्हा माऊस मूव्ह करते किंवा मी त्याला मूव्ह करते त्याला तिथं कर्सर डिस्प्ले करतो, ह्यालाच काय म्हणतो आपण, कर्सर. म्हणजे जो पॉइंटिंग करायचं काम करतो त्याला काय म्हणतो आपण, कर्सर. त्यामुळे इट इज अ व्हेरी फेमस कर्सर कंट्रोल डिव्हायसेस अँड हॅव्हिंग अ स्मॉल पाम साईज. म्हणजेच काय, हातामध्ये बसेल किंवा तुमच्या हातामध्ये बसेल एवढ्या साईजचं ते बॉक्स आहे त्याच्यामध्ये. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहेत, तर जनरली काय असतं, ह्या माऊसला 2 बटन्स आहेत. ओके, लेफ्ट बटन आणि राईट बटन असे 2 बटन्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. आणि मध्ये जे आहे याला म्हणतो आपण व्हील. ओके, व्हीलला तुम्ही काय करू शकता, स्क्रोलिंग करू शकता. म्हणजे पुढं मागं किंवा वर खाली आपण इझिली त्याला स्क्रोल करू शकतो. त्यामुळे हा जो आहे हे काय तुमचं व्हील अवेलेबल आहे. ॲज वेल ॲज ह्या जो माऊस आहे, ह्या माऊसच्या खालच्या साईडला एक त्या ठिकाणी काय आपण म्हणतो की बॉल असतो. ओके, राऊंड बॉल असतो त्या ठिकाणी बेसमेंटला. ओके, बेससाठी. आणि त्या राऊंड बॉलचा मेन पर्पज काय, तर तो काय करतो की मुवमेंट ऑफ माऊसची सेन्स करायचं काम कोण करणार आहे, ते बॉल करणार आहे. तर तुम्ही जसं जसं तो माऊस मूव्ह करणार त्यावेळेला ते कर्सरची पोझिशन कुठली आहे तुमच्या स्क्रीनवरती, ती पोझिशन सेन्स करायचं काम कोण करतं, हा राऊंड बॉल जो तुमच्या माऊसच्या बेसला अवेलेबल आहे. ओके, आणि हा आपण हे जे माऊस यूज करतोय याला तुम्ही इझिली स्क्रीनला कंट्रोल करू शकता. म्हणजे जस्ट तुम्ही काय करू शकता, प्रत्येक वेळेला कीबोर्डवरची कीज यूज करायच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही हव्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक केलं तर सिंगल क्लिकवरती तुम्हाला तो ऑप्शन जो असेल तो ऑप्शन इझिली तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो. त्यामुळे हे कसं आहे तुमचं, ज्याला आपण म्हणतो की GUI, दॅट इज अ ग्राफिकल युजर इंटरफेस, इझिली तुम्ही त्या ठिकाणी करू शकता GUI. ओके, ॲज वेल ॲज सपोज या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, युझिंग माऊस तुम्ही लाईन ड्रॉ करू शकताय, कर्व ड्रॉ शकताय, कर्व ड्रॉ करू शकताय किंवा वेगवेगळे शेपसुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकताय. सो इट इज ऑल्सो नोन ॲज पॉईंट अँड ड्रॉ डिव्हाइस. ओके, पॉईंट अँड ड्रॉ का म्हणतोय की तुम्ही सिलेक्ट करू शकताय आणि तिथून तुम्ही ड्रॅग केलं किंवा तुम्ही हवं तेव्हा ड्रॉ करू शकता त्या ठिकाणी. तर मग हा याला काय म्हणतात, पॉईंट अँड ड्रॉ डिव्हाइस. म्हणजे पेंटमध्ये असेल किंवा अजून जे आपण म्हणतो की ॲडॉब फोटोशॉप वगैरे असेल, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी इमेजवरती किंवा पिक्चरवरती आपण ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे शेप्स ड्रॉ करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता, माऊस इझिली यूज करू शकता. सो आता माऊसचे ॲडव्हान्टेजेस बघूया आपण. हे माऊसचे एकूण 3 ॲडव्हान्टेजेस आहेत. दॅट इज इझी टू यूज, इझिली ऑपरेट करता येतो कारण स्मॉल साईजचा आहे, आपल्या पाममध्ये इझिली फिट होतं. त्या ठिकाणी आपले 2 बटन्स त्या लेफ्ट बटन राईट बटनवर प्लेस करू शकताय. मध्ये स्क्रोल अवेलेबल आहे, स्क्रोलिंग इझिली करू शकता त्या ठिकाणी. सो इट इज इझी टू यूज आहे ॲज कम्पेअर टू कीबोर्ड. कारण कीबोर्डवरचं कसं असणार, तुम्हाला कीज प्रेस कराव्या लागतील किंवा सपोज थ्रू कीबोर्ड तुम्हाला जर ऑपरेट करायचं असेल तर तुम्हाला ते प्रत्येक कीचं फंक्शन माहिती असलं पाहिजे. पण ते युझिंग माऊस तुम्ही इझिली ते हँडल करू शकता. नेक्स्ट आहे नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह नाही आहे जास्त. आणि ॲज कम्पेअर टू कीबोर्ड काय असणार आहे, फास्टर मूव्ह करतोय. ओके, हव्या त्या प्लेसला पूर्ण स्क्रीनवर तुम्ही हव्या त्या प्लेसला इझिली किंवा फास्टली तुम्ही क्विकली जाऊ शकता त्या ठिकाणी. त्यामुळे काय येतं, मूव्ज अ कर्सर फास्टर. ओके, सो हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. मग आता आपण बघितलं कीबोर्ड म्हणजे काय आणि माऊस म्हणजे काय, 2 आपण इनपुट डिव्हायसेस बघितले. आता थर्ड अँड लास्ट वन आहे त्याला आपण म्हणतोय स्कॅनर.
तुम्ही स्कॅनर हे ऐकलं असेल बऱ्यापैकी. ओके, तर स्कॅनर म्हणजेच काय म्हणतोय, स्कॅनर इज अन इनपुट डिव्हाइस विच वर्क्स मोर लाईक अ फोटोकॉपी मशीन. फोटोकॉपी मशीन म्हणजेच काय, जे तुम्ही झेरॉक्स मशीन असते त्या टाईपमध्येच काय तुमचं स्कॅनरची मशीन अवेलेबल आहे. ओके, इथे ग्लास स्ट्रक्चर इथं तुमचं अवेलेबल आहे. इथं ॲक्च्युली आपण काय करतो, डॉक्युमेंट प्लेस करायचं काम करतो. आणि ही जे तुझं लीड आहे, ओके, म्हणजे आपण जे म्हणतो टॉप आहे त्यामध्ये, किंवा जे झाकण आहे ते काय करणार, आपण काय करणार ह्याच्यामध्ये काय करणार, आपण एखाद्या जेव्हा आपण इमेज किंवा डॉक्युमेंट प्लेस करतो तेव्हा ते काय करतो, आपण पुट करतो. आणि त्यानंतर जी काही इमेज आहे ते इमेज स्कॅन केली जाते. म्हणजेच काय तर लाईट बीम डिस्प्ले होतात बघा, ग्रीन कलरचे. ओके, मग ती लाईट डिस्प्ले काय सांगते की तुमचं डॉक्युमेंट तो लाईन बाय लाईन काय करतो, स्कॅन करायचं काम करतो. आता वेगळं काय झेरॉक्स मशीन आणि स्कॅनरमध्ये, तर आपण इथं काय करतो, स्कॅनरच्या थ्रू जे काय तुमचं डॉक्युमेंट स्कॅन करताय त्याची कॉपी तुम्हाला काय करतात, सॉफ्ट कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मशीनला सेव्ह करून ठेवू शकता. ओके, ज्यावेळेला गरज असेल त्या तुम्ही इझिली तुम्ही ते फेच करून घेऊ शकता आणि ते त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंटेशन जे काय प्रिंटिंग असेल प्रिंटिंग ते करू शकता. त्यामुळे स्कॅनर कॅप्चर्स इमेजेस फ्रॉम सोर्स. सोर्स म्हणजेच काय, इथं जी काय तुम्ही प्लेस केलं असेल त्याची ती डॉक्युमेंटची इमेज तो इझिली कॅप्चर करतोय आणि ती इमेज डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून तुमच्या मशीनवरती किंवा डिस्कवरती तुम्ही ती स्टोअर करून ठेवू शकता. ओके, नेक्स्ट जेव्हा गरज असेल त्याला तुम्ही इझिली त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. आता जे स्कॅनर आहे, स्कॅनर हे 2 टाईप्सचे आहेत जे मोस्टली यूज केले जाते. म्हणजे फ्लॅट बेड स्कॅनर जो आपण मागं बघितला तो, आणि सेकंड आहे हँड हेल्ड स्कॅनर. आता हा जो स्कॅनर आहे हा तुम्ही बघितला असाल डीमार्टमध्ये. ओके, किंवा कुठल्याही ठिकाणी जिथं स्कॅन केलं जातं, छोटे छोटे आयटम्स स्कॅन केले जातात किंवा प्राईससाठी वगैरे, म्हणजे अशा ठिकाणी काय तो हँड हेल्ड स्कॅनर, म्हणजे जो हातामध्ये आपण यूज करू शकतो आणि इझिली आपण स्कॅनिंग करू शकतो. आता ह्याच्यामध्ये बघणार आहे आपण फर्स्ट वन बघतोय फ्लॅट बेड स्कॅनर, म्हणजे जो आता आपण बघितला हा जो आहे हिचं आपण डिस्क्रिप्शन बघतोय. तर फ्लॅट बेड स्कॅनर म्हणजेच काय असणार आहे की हा स्कॅनर जो आहे त्याला ग्लास सरफेस अवेलेबल आहे त्या ठिकाणी, आणि तुम्ही ती पेपरची शीट त्याच्यावरती ग्लासमध्ये ठेवू शकता आणि ते जे आहे त्या कुठल्या पण टाईपचा ऑब्जेक्ट तुम्ही इझिली स्कॅन करू शकता त्या ठिकाणी. द स्कॅन हेड इज मूव्ड अंडर अ ग्लास. ग्लासच्या खाली ठेवलं जातं त्यामुळे ते मूव्ह केलं जातं आणि त्यानंतर रेड कलर त्यानंतर ग्रीन कलरची अशी तिथं लाईट डिस्प्ले केली जाते किंवा ब्ल्यू कलरची लाईट डिस्प्ले केली जाते आणि ते तुमचं स्कॅनिंग ते कंप्लीट केलं जातं. त्याला काय म्हणतो, फ्लॅट बेड स्कॅनर म्हणतोय. नेक्स्ट आहे हँड हेल्ड स्कॅनर. ओके, हँड हेल्ड स्कॅनर आपण जे मगाशी बघितलं, म्हणजेच काय जे आपल्याला डीमार्टमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये अवेलेबल असतं ते कुठलं असतं, हँड हेल्ड स्कॅनर अवेलेबल असतं. म्हणजेच काय करतो, तो स्कॅनर काय करणार आहे, पर्टिक्युलर ॲटमला काय करतो, स्कॅन करायचं काम करतो आणि ती जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन काय करणार आहे, स्कॅन करून तुमच्या जे आहे तुमच्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुमच्या सिस्टीमवरती सेव्ह करणार आहे. ओके, ॲज वेल एज त्याच्यामध्ये काय केलं जातं की ही जी आहे ती फॉर एक्झाम्पल आपण डीमार्ट आपण कन्सिडर केलं तर काय होतं, प्रत्येक आयटम तो घेतात, स्कॅन करतात. स्कॅन केलं की त्याचा आयटमचा कोड कुठला आहे किंवा आय डी आपण ज्याला म्हणतो आय डी कुठला आहे त्याचं नाव ऑटोमॅटिकली डिस्प्ले केलं जातं. त्यात आपण क्वांटिटी प्लेस केली की त्याची प्राईस डिस्प्ले केली जाते आणि फायनली टोटल प्राईस काय झालेली आहे ती तिथं डिस्प्ले केली जाते त्या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक वेळेला मला आता टाईप करायची गरज लागत नाही आहे. ओके, म्हणजे मला प्रत्येक वेळेला कम्प्युटर घ्यायचा, एक आयटम घेतला, परत बघितला, परत त्याचा कोड टाईप करा, नाव टाईप करा, ह्याची गरज लागत नाही. ॲटोमॅटिकली तो काय करतो, स्कॅन करायचं काम करतो. आणि हे कसं तुमचं हँड हेल्ड काम म्हणतोय तर इझिली तुम्ही हातामध्ये घेऊ शकता आणि त्याने तुम्ही स्कॅनिंग करू शकता त्या ठिकाणी. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, हँड हेल्ड स्कॅनर आहे तो. ओके, सो आता आपण बघितले 3 टाईपचे इनपुट डिव्हायसेस. आता इनपुट म्हणजेच काय म्हणतो आपण की युजरनं किंवा एंड युजरनं जे काही इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला प्रोव्हाइड केली किंवा डेटा प्रोव्हाइड केला त्याला काय म्हणतो, इनपुट. आणि ते इनपुट प्रोव्हाइड करताना तो वेगवेगळे डिव्हायसेस किंवा वेगवेगळे इक्विपमेंट यूज करतो त्याला म्हणतो इनपुट डिव्हायसेस. ओके, आणि तो आलेला डेटा जो किंवा डिव्हायसेस असेल त्या डिव्हायसेस आपण काय करणार आहे, 3 टाईप्सचे आहेत इनपुट डिव्हायसेस. दॅट इज अ कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर. हे 3 टाईप्स आपण आता बघितले. ओके, थँक्यू.